सर्किट असतो, त्या सर्किटमध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा करंट फ्लो होत असतो, करंट फ्लो होत असताना एक कारण आहे. काय होतं बघा, जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज पासून बघा पॉझिटिव्ह चार्ज पासून काय होतं, निगेटिव्ह चार्ज कडे जात असतो. कुठे जात असते? निगेटिव्ह चार्ज. हे जाण्याची प्रक्रिया आहे. कोणाची? फ्लो होण्याची. फ्लो काय होत असतो? करंट फ्लो होतो. बघा करंट जाण्याची प्रक्रिया कशा पद्धतीची आहे? पॉझिटिव्ह चार्ज पासून कोणाकडे जात असतो? निगेटिव्ह चार्ज कडे जात असतो. हे कोण जात असतो? आता इकडे बघा इलेक्ट्रॉन जे आहेत, इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने जात असतात बघा. पहिला निगेटिव्ह चार्ज कडून, हा निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज कडून कुणीकडे जात असते? बघा जाण्याची प्रक्रिया कशी आहे माहिती झाली? कुणीकडे जात असतात? निगेटिव्ह चार्ज कडून पॉझिटिव्ह चार्ज जात असतात. लक्षात येते? कशाला काय म्हणतात माहिती झाला? करंट कशा पद्धतीने फ्लो होते माहिती झाला? करंट कशा पद्धतीने पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह चार्ज जातो आणि इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने जात असतात? निगेटिव्ह चार्ज कडून पॉझिटिव्ह चार्ज. हे फ्लो होण्याची प्रक्रिया आहे. हे कशा पद्धतीने जात असतात? फ्लो होण्याची प्रक्रिया. सगळ्यांच्या ह्या दोन्ही जे आहेत कोण हे जे आहेत दोघं कोण आहेत? करंट आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन, हे दोघांचं जाण्याची प्रक्रिया ही अपोजिट साइड आहे. अपोजिट असतात. एकमेकांना काय असतात? अपोजिट असतात. काय झालं बघा, हा धन कडून ऋणाकडे जातो, म्हणजे पॉझिटिव्ह कडनं कुणीकडे जात असते? निगेटिव्ह. हा कसा जातोय? निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह. म्हणजे इथं बघा, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह अल्टरनेट आहे का नाही? गुण आहेत का नाही? हा पॉझिटिव्ह आहे, इथं काय आहे? म्हणजे अपोजिट साइड आहेत का नाही? म्हणजे एकमेकांना अपोजिट असतात. कोण अपोजिट असतात माहिती आहे का? करंट आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन. म्हणजे ही होण्याची प्रक्रिया कशी आहे? होण्याची अपोजिट साइड आहे. समजलं गोष्ट? आता आपण जेव्हा हीट देत असतो बघा, जेव्हा मी काय करत असते, हीट देत असताना काय हीट होते? हायर टेम्परेचर पासून ते हायर टेम्परेचर, लोअर टेम्परेचर. कधीही आपण हीट कशा पद्धतीने जात असते माहिती आहे? ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने होत असते? हायर टेम्परेचर पासून ते कोणीकडे जात असते? लोअर टेम्परेचर. ते काय जात असतं? याच पद्धतीने एक लक्षात घ्या, हायर म्हणजे कोण झाला? पॉझिटिव्ह चार्ज आणि लोअर म्हणजे कोण झाला? निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन काय करत असतं? आपले करंट कसं जात असते? कोणत्या कशा पद्धतीने हायर पासून कोणीकडे जात असते? लोअर. यांच्या दोघांमध्ये जो असतो ना हा, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय झाला? कोणाच्या दरम्यान? टर्मिनल, कुठला टर्मिनल? पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्यानंतर कोण? निगेटिव्ह. यांच्या दोघांच्या दरम्यान, बिटवीन, यांच्या दोघांच्या बिटवीन जो असतो त्याला आपण काय म्हणायचा? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स माहित होतंय? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्यानंतर निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे ह्यांच्या दोघांच्या बिटवीन, यांच्या दोघांच्या दरम्यान असणार. बघ म्हणजे काय होत असतं? हा करंट फ्लो होत आहे, एका वायर मधून काय जातोय? करंट फ्लो होतोय. करंट कशा पद्धतीने फ्लो होतोय? वायर मधून, एक वायर आहे, त्या वायर मधून करंट जातोय. मग एका सेकंदामध्ये जात असते ना, त्याला आपण करंट म्हणायचा, आपण युनिट करंट म्हणायचा. त्याला आपण काय म्हणायचा? युनिट करंट. युनिट करंट म्हणजे माहिती झाला? हो. युनिट करंट म्हणजे काय? एक वायर आहे, मग कोणतं चार्ज असणार आहे? एक पॉझिटिव्ह चार्ज, एक असणार निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कडून कोणीकडे जात असतं? निगेटिव्ह चार्ज. किती सेकंदामध्ये? एका सेकंदामध्ये जो जातो ना, जो फ्लो होत असतो ना, जो करंट, त्याला आपण काय म्हणायचा? युनिट करंट. युनिट करंट म्हणजे माहिती झाला? युनिट करंट कोणाला म्हणायचं? ज्या वेळेस पॉझिटिव्ह चार्ज कडून कोणीकडे जात असतं? निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कडून कोणीकडे जात असते? निगेटिव्ह चार्ज. जेव्हा ते जात असताना कुठल्या वायर मध्ये जातो तेव्हा किती सेकंदामध्ये? मग जेव्हा एका सेकंदामध्ये जातो त्याला आपण काय म्हणायचं? युनिट करंट. युनिट करंट माहित होतंय? युनिट करंट समजून आलं? आता पुढे आपल्याला जायचं आहे, पुढचा भाग सांगतो. आता पुढचा भाग बघा, हा सगळा आपला हीट जशा पद्धतीने जातं तसंच काय होतं? तर करंट सुद्धा फ्लो होतो. हा सगळा करंट जाण्याची प्रक्रिया, हा कोण जाण्याची प्रक्रिया? हीट जाण्याची. आता मला सांगा, तुम्ही चमचा धरलात, गरम कडनं थंडकडे येत असते का नाही? चमचा पुढे पहिला हात लावल्यानंतर तिथे गरम असतो का? नाही. जेव्हा आपण हीट दिलेला असतो तो हीट काय होतं? हायर कडनं कुणीकडे येत असते? लोअर कडे. इथं काय झाला? हायर पासून कुणीकडे गेला? लोअर. काय करंट सुद्धा त्या पद्धतीने काय होतं? हायर म्हणजे कोण असणार आहे? आणि लोअर म्हणजे कोण असणार आहे? अशा दोन पद्धतीचे तिथं चार्जेस तयार झालं. मग आता इथं बघा, त्यानंतर करंट. आता करंटचं याचा युनिट कोण असणार आहे? आता करंट